नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज उत्तर झोन मधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, कचरा व्यवस्थापन, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला. नागरी तक्रारी एकूण संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिलेत. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी सोमवारी उत्तर झोन क्रमांक 1 अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील विविध भागांची पाहणी केली. शेगाव रहाडगाव परिसरातील स्वच्छता, नाल्यांची साफसफाई आणि पावसाळी पूर्वतयारीची तपासणी करत नाल्यांमधील गाळ व कचरा तातडीने हटविण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. यानंतर आशियाड कॉलनी, सन्मती कॉलनी, रहाडगाव रिंग रोड, आराधना कॉलनी चौक, पोटे कॉलेज रोड आणि पदम सौरभ कॉलनी परिसराची पाहणी करून स्वच्छता, कचरा संकलन, रस्त्यांची स्थिती आणि पाणी निचराच्या कामांचा आढावा घेतला. झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने छाटण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शेगाव येथील महानगरपालिका सेमी इंग्लिश शाळा, रहाडगाव स्मशानभूमी आणि आरोग्य वर्धिनी केंद्रालाही आयुक्तांनी भेट देत मूलभूत सुविधांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि परिसरात स्वच्छता कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला. या पाहणी दरम्यान आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. या संबंधित विभागांना तातडीने त्या सोडविण्याचे आदेश दिलेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी तुंबणार नाही, स्वच्छता अबाधित राहील आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याकरिता सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या स्पष्ट सूचना डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दिल्यात. शहरातील स्वच्छता, पाणी निचरा आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणीसह कामांचा वेग वाढवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.